गेल्या वर्षी 23/9/2024 रोजी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पंदूर गावातील जे हे पूल आहे बंधारा तो वाहून गेलेला आहे। त्यानंतर समस्त गावातील लोकांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारमध्ये ही कैफियत मांडण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याबाबत त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याबाबत संबंधित खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सूचना देण्यात आल्या। त्याप्रमाणे तिथले जे अधिकारी होते त्यांनी अतिशय सहकार्य करून आपल्याकडचं असलेलं सर्व भाग त्यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे पाठवला। तिथेही त्यांनी संपर्क साधून अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडे पाठवला। प्रत्यक्ष स्वतः मी जाऊन ठाणे, पुणा, नाशिक या सर्व कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांनी अतिशय सहकार्य करून त्यांनी हे प्रकरण परत त्यांच्या नियमाप्रमाणे डिमांड नोट वगैरे असा जो भाग असतो ते सगळं परत या ऑफिसकडे परत पाठवलेलं आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विभागीय कार्यालयाने ते मंत्रालय लेवलला संबंधित खात्याकडे पाठवलेलं आहे। डिमांड नोटचे जी डिमांड आहे 7,50,000 ती आल्यानंतर पुढील कार्य हे होईल आणि त्याच्यानंतर टेंडरायझेशन होऊन लवकरात लवकर होईल। ह्याच्यासाठी आम्ही गावातले सर्व लोक माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याशी नितेशजी राणे साहेबांशी संपर्क साधून आमची कैफियत मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल आणि या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्याशीही संपर्क साधणार आहोत आणि या गावातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटला पाहिजे। कारण आर्थिकदृष्ट्या शेतकरी फार दुर्मिळ आहे। शेती न केल्यामुळे उपासमारीचा भाग येऊ शकतो। या सगळ्या गोष्टीची ज्या काय गोष्टी आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत। आता इथल्या पंदूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून पंदूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पंदूर आणि पावशिला ही कमीत कमी 100 कुटुंबांची शेती तरी ती बामाडा आणि पावशिला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी जा येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे जात आहेत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करतायत। परंतु आज 2-3 दिवसापूर्वीच एक इथे नदीमध्ये मजदूर आपला वाहून गेला आणि हा मला वाटतं ब्रिज गेल्यानंतरचा पहिला बळी ठरला। मला वाटतं पुढे आणि असे किती बळी जातील आणि मग शासनाला जाग येईल। तरी मला असं वाटतंय की पंदूरच्या शेतकऱ्यांकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पंदूर ग्रामस्थांची इच्छा आहे।